Hello and welcome. We will learn about Roman numerals in previous lecture. In this lecture, we will learn about number work. ज्याला आपण मराठीमध्ये संख्याज्ञान असे म्हणतो. नंबर वर्क हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर दशमान पद्धती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेसिमल सिस्टम समजणं आवश्यक आहे. डेसिमल सिस्टम म्हणजे ज्या सिस्टम मध्ये 0 ते 9 हे अंक वापरून संख्या तयार केल्या जातात आणि त्या संख्याचा गणितीय अभिक्रियांसाठी उपयोग केला जातो. जर समजा आपण सुरुवातीचा टॉपिक पाहिला होता रोमन न्यूमेरल्स वापरून आपण जास्तीत जास्त संख्या बनवू शकतो, पण त्यांची बेरीज वजाबाकी म्हणजेच ऍडिशन अँड सबट्रॅक्शन सुद्धा करायला आपल्याला जड जाईल आणि ते सोपं व्हावं, त्यामुळं नवीन पद्धती शोधून काढली. त्या पद्धतीला म्हणतात डेसिमल सिस्टम, जिच्यामध्ये 0 ते 9 पर्यंत म्हणजे टोटल 10 डिजिट्स यूज केले जातात आणि त्या 10 डिजिट्स म्हणजे त्या 10 अंकांपासून असंख्य संख्या बनवल्या जातात आणि त्या संख्याचा उपयोग करून आपण त्यांची क्रिया करू शकतो. म्हणजेच बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या सर्व क्रिया आपण करू शकतो. त्या सिस्टमला म्हणायचं डेसिमल सिस्टम. जो आपला आजचा टॉपिक आहे संख्याज्ञान म्हणजेच नंबर वर्क, या टॉपिक मध्ये सर्वात सुरुवातीला आपला प्रॉब्लेम सेट 2 पाहायला भेटतो, म्हणजेच उदाहरण संग्रह 2. तो आज आपल्याला सोडून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2 मध्ये पहिले एक्झाम्पल आपल्याला असं दिलंय 1 2 3 4 5 6 7 8 9 and 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येक 10 संख्या लिहा व वाचा. म्हणजे या जे आपले डेसिमल सिस्टम मधले 10 डिजिट आहेत, त्या 10 डिजिटचा म्हणजे त्या 10 डिजिटचा यूज करून आपला 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट अँड 5 डिजिट नंबर बनवायचे. प्रत्येकी 10 नंबर बनवायचे. हे तुम्ही स्वतःहून करायचे. नंबर बनवायचे कसे? समजा 5 7 8 हे 3 डिजिट घेऊन आपण 3 अंकी संख्या बनवली, म्हणजे 3 डिजिट नंबर बनवला. हा झाला 578. या प्रकारे तुम्हाला संख्या बनवायच्या, त्या तुम्ही सहजासहजी बनवू शकता. दुसरा क्वेश्चन विचारलाय देवनागरी संख्या चिन्हात म्हणजेच देवनागरी न्यूमेरल्स आणि इंटरनॅशनल न्यूमेरल्स यांचा उपयोग करून संख्या लिहायच्या. काही ठिकाणी संख्याच्या गाळलेल्या जागा आहेत आणि काही ठिकाणी ते आपला अक्षरामध्ये लिहायचं. मराठी माध्यमांच्या मुलांनी मराठी म्हणजे देवनागरी लिपीमध्ये, देवनागरी लिपी म्हणजे ज्या भाषेमध्ये, ज्या लिपीमध्ये आपण हे संख्याज्ञान ज्या प्रकारे लिहिलेलं आहे त्या लिपीमध्ये तुम्हाला त्या संख्या लिहायच्यात आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना अक्षरी स्वरूपात लिहिताना या संख्या इंग्लिशमध्ये लिहायच्यात. त्यामध्ये देवनागरी संख्या चिन्ह म्हणजेच देवनागरी न्यूमेरल्स आणि इकडं इंटरनॅशनल न्यूमेरल्स. आणि राईट इन वर्ड्स. पहिली संख्या दिलेली आहे 2359. 2359 ही संख्या देवनागरी लिपीमध्ये आपण अशी लिहितो किंवा देवनागरी न्यूमेरल्सचा यूज करून आपण अशी लिहितो. तेच लिहिताना आपला 2 आपण अशा प्रकारे काढतो. 3 मराठीमध्ये म्हणजे देवनागरी लिपीमध्ये ज्या प्रकारे आपण लिहितो त्यासारखाच पण थोडासा वेगळा आहे असा 3 आपण काढतो. त्याच्यानंतर 5 पूर्णतः वेगळा आहे आणि 9 असा काढतो. 2359 म्हणजे 2359 अशी संख्या येते आणि तीच तुम्हाला मराठीमध्ये जर लिहायची असली तर तुम्ही काय लिहिणार पुढं 2000
359. इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक तुम्हाला एक्झाम्पल हे समजलं की पुढचे ऑटोमॅटिकली तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. आणि प्रॅक्टिस करायची, जास्त एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी देणार आहे. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला ते लिहायला सोपे जातील. आता ज्या मुलांना 100 पर्यंत 100, 1, 2, 3 हे अक्षरामध्ये लिहिता येत नाही, त्यांनी व्यवस्थित 100 पर्यंत एकदा पाठांतर करायचंय. मराठी मीडियमचे विद्यार्थी असोत किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असोत, त्यांनी दोन्ही भाषेमध्ये ते पाहायचंय. जेणेकरून मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी आताच जर इंग्लिशची सवय लावून घेतली तर 11वी 12वी आणि जे उच्च शिक्षण असतं त्या शिक्षणामध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये असलेल्या विषयाला प्रॉब्लेम कमीत कमी येईल आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल त्यावेळेस अचानक खाली ढासळणार नाही. हेच इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? 2 साठी आपण इंग्लिशमध्ये 2 लिहितो, 2. आणि पुढे आपण ज्यावेळेस 1000 जोडतो, 1000 साठी इंग्लिशमध्ये 1000 लिहिलं जातं, THOUSAND, 1000. हजारासाठी कुठेही आलं तर 1000 वापरायचं. समजा इथं जर 22,317 हा जर अंक असेल, 22, याला आपण 22ला 22 असं वाचतो, पण ते 1000 आपण वाचणार मराठीमध्ये, त्यासाठी पुढे काय लिहायचं? 22,000 आणि 300. 100 आपण मराठीमध्ये वाचताना 300 म्हणतो. काय म्हणतो? 300. से म्हणजे 3 तर आहेच. इंग्लिशमध्ये लिहिताना पण 22,000 लिहिल्याच्या नंतर तुम्ही 3 लिहिणार, THREE असं लिहिणार. आणि 3 च्या नंतर सेच्या ठिकाणी, सेचा अर्थ होतो शेकडा. शेकडा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण 100 म्हणतो, HUNDRED. म्हणजे यालाच आपण 300 अँड हा पुढचा 70 असं तुम्हाला वाचायचंय आणि लिहायचंय. हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये दुसरे अंक आहेत 32,756. त्यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार? 32,756. त्याच्यानंतरचा पुढची संख्या आहे 67,859 म्हणजे 67,859. त्याच्या पुढची संख्या आहे 1034. त्याला डायरेक्ट लिहायचे तुम्ही इंग्लिशमध्ये 1034. आणि शेवटची संख्या आहे 27,855 म्हणजेच 27. 27 साठी आपण 27 म्हणतो, 27,855. अशा प्रकारे तुम्ही तो क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा. त्याच्या क्वेश्चन नंबर 3 तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा. मी फक्त एक तुम्हाला हिंट देतो. प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरात लिहा. जसा प्रश्न वर आहे तसंच काय फक्त लिहायचंय, ज्या संख्या दिलेल्या आहेत, जो नंबर दिलेला आहे तो इनवर्स लिहायचा आहे, शब्दांमध्ये लिहायचा आहे, अक्षरामध्ये लिहायचा आहे. आता कोपरगावसाठी दिल्या 12,714. हा अंक तुम्हाला वाचायचा आहे. 12,714 त्याला इंग्लिशमध्ये 12ला आपण म्हणतो 12. हजारासाठी आपण वापरतो 1000 म्हणजेच 12,740 असं तुम्हाला लिहावं लागेल अक्षरामध्ये. त्यानंतर पुढची संख्या आहे 28,095. ते इंग्लिशमध्ये लिहिताना तुम्हाला असं मराठीमध्ये लिहिताना 28,095 असं तुम्हाला लिहावं लागणार आणि इंग्लिशमध्ये 28,095. त्यानंतर कर्जतसाठी 31,608. ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहावं लागणार 31,608. आणि शेवटी संगमनेरसाठी ज्या पिशव्या दिल्या होत्या त्या आहेत 10,972. ते लिहिताना तुम्हाला 10,900 and 72 असं लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर या क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्ही स्वतःहून होमवर्कसाठी तो तुम्हाला आहे 5वीच्या विद्यार्थ्यांना. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय, आधी मी क्वेश्चन लिहितो. तुम्हाला क्वेश्चन लिहिण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तो क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे किंवा मी ज्या वेळेस लिहितोय त्यावेळेसच लिहून घ्यायचं आहे. हाऊ मेनी रुपीज डू यू मेक? काय क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी रुपीज RUPEES
आणि रुपीजचं चिन्ह असं असतं, असं लिहिलं तरीही चालेल. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? डू दे मेक हा क्वेश्चन आहे. मराठीमध्ये एकूण किती रुपये होतील ते लिहा असं आहे. काय मराठीमध्ये काय एकूण किती, हाऊ मेनी म्हणजे किती रुपये होतील, रुपीज म्हणजे रुपये होतील ते लिहा असा क्वेश्चन. आता हाच क्वेश्चन थोडासा तुम्हाला अवघड वाटू शकतो. त्यामध्ये 2 सब क्वेश्चन आहेत. त्यामधला एक क्वेश्चन मी तुम्हाला सोडून देतो आणि दुसरा तुम्ही सोडायचा आहे. काय पहिला त्याच्यामध्ये सब क्वेश्चन 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज हा क्वेश्चन आहे. म्हणजे 1000च्या 20 नोटा. 20 नोट्स म्हणजे 20 नोटा ऑफ 1000 रुपीज म्हणजे 1000 रुपयाच्या. याचा अर्थ काय होतो, 1000 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. त्यानंतर कोमा 100 नोट्स ऑफ 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. रुपीजचं फक्त मी या ठिकाणी चिन्ह देतो, ते तुम्ही ओळखून घ्यायचं. रुपीजची स्पेलिंग आहे RUPEES. आणि 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 14 नोट्स ऑफ 10 रुपीज हा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय त्याचा अर्थ काय होतो, 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे 20 रुपयाच्या 20 नोट आहेत 1000 रुपयाच्या. एका नोटाची किंमत किती आहे, 1000 रुपीज म्हणजे 1000 रुपये. 1000 रुपयाच्या 20 नोटा 5 नोट्स ऑफ 100 म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 14 नोट्स ऑफ 10 रुपीज म्हणजे 10 रुपयाच्या 14 नोटा. हे करत असताना आपला काय करावं लागेल, याच्यामध्ये गुणाकार करायचा आहे. 20 नोटा आहेत 1000 रुपयाच्या म्हणजे तुम्हाला डायरेक्टली काय करावं लागेल, 1000 गुणिले 20 गुणाकार सोपा आहे. त्यामध्ये आणखी काय आहे, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज मीन्स ते तुम्हाला करावं लागेल 100 गुणिले 5 म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा. आणि नेक्स्ट दिले 14 नोट्स ऑफ 10 रुपीज म्हणजे 14 नोटा किती रुपयाच्या, 10 रुपयाच्या म्हणजे 14 गुणिले 10 एवढं तुम्ही केलं आणि या सर्वांची बेरीज केली की तुमचं उत्तर येणार. आता गुणाकार करणं सोपं आहे, जास्त झंझट करीत बसायचं नाही. जेवढे शून्य आहेत त्याच्यामध्ये जेवढे शून्य येतं इकडे सुरुवातीचे फक्त, नाहीतर इकडे 2च्या इकडे जर शून्य असला तर तो शून्य पकडायचा नाही. कटकट करताना कधीही संख्येच्या पुढे डायरेक्ट शून्य येतं आणि शून्याच्या पुढे पुन्हा संख्या नाही, ते शून्य फक्त. किती येतं, 1 2 3 आणि हे 4 शून्य देऊन घ्यायचे. 1 2 3 4 आणि शेवटी शिल्लक राहिला 2. संख्यांचा गुणाकार करायचा 2 1 2 हे झाले 20,000 रुपीज म्हणजे 20,000 रुपीज. आणि त्याचप्रमाणे नेक्स्ट हा 5 आहे, 2 शून्य पहिले देऊन घेतले, 5 1 5 हे झाले 500. त्याचप्रमाणे पुढं 14 आहे, तिथे एक शून्य आहे, शून्यात जागेवर शून्य, 14 1s are 14, 14 आहे तसाच म्हणजे आपल्याला भेटतंय 140. या सर्वांची बेरीज करून म्हणजेच या सर्वांची आपलं काय करावं लागणार, ते एकमेकांमध्ये ऍड करावं लागणार. हे आहेत 20,000, 20,000 आणि 500 म्हणजे झाले 20,500 आणि 20,500 आणि 140 म्हणजे झाले 20,640 म्हणजे 20,640 इज अवर आन्सर. बट जर तुम्हाला त्याची बेरीज करता येत नसेल तर काय करायचं, सुरुवातीला मांडणी हे आले 20,000, 20,000 हे 20,000 आहे तसे लिहून घ्यायचे. मांडणी करत असताना कधीही गणितामध्ये बेरीज आणि वजाबाकी करत असताना एकक स्थानचा अंक एकाखाली एक आला पाहिजे आणि तिथून पुढे संख्या एकाखाली एक जेवढ्या असतील तेवढ्या येत गेल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही हा 500 इथून लिहायची सुरुवात करायची नाही सुरुवातीपासून. तसं केलं तर तुमचं उत्तर चुकणार आणि तुम्हाला गणिते सोडवता येणार नाही. काय करायचं, 500 एकक स्थानचा 0, दशक स्थानी 0 आणि शतक स्थानी 5
म्हणजेच आपण इथे लिहायचं 005. एकक स्थानापासून अंक एकाखाली एक येणं अपेक्षित आहे. तसंच त्याप्रमाणे 140 त्यामध्ये पुन्हा ऍड करावं लागणार 140. देन यू कॅन ऍड these 3 कंपोनंट इन इच अदर. आता इकडे पहा 0 अधिक 0 अधिक 0 हा 0 होतो. 0 अधिक 0 अधिक 4 हा 4 झाला. 5 आणि 1 6. 5 and 1 are 6. And here you can see only 0, and 0 is absolutely valueless in the mathematics. 5 plus 1 6, 0 as it is and 2 as it is. Finally we can get the final answer 20,640. याचप्रमाणे जसं आपलं हे 20,640 उत्तर आलं, या तिन्हींची बेरीज करून, तिन्हींची बेरीज म्हणजे 20 नोटा आहेत 1,000 रुपयाच्या, 5 नोटा आहेत 100 रुपयाच्या आणि 14 नोटा आहेत 10 रुपयांच्या. त्या तिन्हींची म्हणजे 20ची 100 बरोबर आपण गुणाकार केला, 20चा गुणाकार आपण 1,000 बरोबर केला, 5चा गुणाकार 100 बरोबर केला, 14चा गुणाकार 10 बरोबर केला आणि त्या सर्वांची फायनली बेरीज केली. त्यावेळेस आपलं उत्तर भेटतंय 20,640. याचप्रमाणे तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचा आहे. क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन व्हिडिओ स्लो करून किंवा थांबून तुम्ही कधी पण लिहून घ्यायचा, त्यामुळं व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. पुढचा क्वेश्चन आहे 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजेच 15 नोट्स ऑफ 1,000 रुपीज, 100 रुपयाच्या 12 नोटा 12 नोट्स ऑफ 100 रुपीज, 10 रुपयाच्या 8 नोटा 8 नोट्स ऑफ 10 रुपीज आणि फायनली 1 रुपयाची 5 नाणी. नाणी म्हणजे ठोकळा आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, नाणी. त्यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणतात पॉइंट्स. म्हणजेच शेवटी 5 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी सोडवायचं. तर 5 नंबरचा क्वेश्चन, राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट. क्वेश्चन नंबर 5, राईट दी बिगेस्ट. बिगेस्ट म्हणजे मोठा, मोठ्यात मोठा, अँड स्मॉलेस्ट SMALLEST. स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान. राईट बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स. 5 डिजिट्स. डिजिट्स या शब्दाचा अर्थ कायमस्वरूपी लक्षात ठेवा. 5 म्हणजे 5, डिजिट्स म्हणजे अंक. डिजिटचा अर्थ होतो अंक. 5 डिजिट numbers that can be made using the digit only once. That can be made using the digits 450, 3 and 7 only once. काय क्वेश्चन व्यवस्थित क्वेश्चन समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे सुरुवातीला. इफ यू डोंट अंडरस्टँड द क्वेश्चन यू कांट नथिंग. एक मिनिट. हा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट
5 digit numbers that can be made using the digit 4, 5, 0, 3, 7 only once. हे जे अंक दिलेले आहेत या प्रश्नाचा अर्थ असा होतो की 4, 5, 0, 3, 7 हे अंक ओनली वन्स म्हणजे फक्त एकदाच वापरायचा प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट म्हणजे बिगेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी आणि स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान 5 अंकी 5 डिजिट नंबर म्हणजे 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची. कोणते नंबर वापरून 4, 5, 0, 3, 7 म्हणजे 4, 5, 0, 3 and 7 हे नंबर वापरून आपल्याला संख्या बनवायची. आता सुरुवातीला बिगेस्ट नंबर आपला बनवायचा आहे. बिगेस्ट नंबर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदम इझी आहे. फक्त लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस बिगेस्ट नंबर बनवायचा असतो त्यावेळेस आपण बिगेस्ट डिजिट उचलायचा आणि त्यापासून स्मॉलेस्ट डिजिट कडे उतरत्या क्रमाने अंक लिहून टाकायचे. यामध्ये सर्वात मोठा नंबर आहे 7 त्याच्यामुळे 7 सगळ्यात सुरुवातीला. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा आणि बाकीच्यांपेक्षा मोठा येतो 5 म्हणजे 5 हा 2 नंबरला. त्याच्यानंतर येतो 4 हा 3 नंबरला. त्याच्यापेक्षा छोटा 3 हा आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा 0 म्हणजेच 75,430 म्हणजेच 75,430 हा झाला आपला बिगेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. तसंच त्याचप्रमाणे आपला छोट्यात छोटी संख्या काढायची. आता यामध्ये एक प्रॉब्लेम येतो. या ठिकाणी 5 अंकी संख्या आपला बनवायचा आहे. आपण 0 छोट्यात छोटी ज्यावेळेस संख्या बनवायची असते स्मॉलेस्ट नंबर बनवताना आपला कधी पण काय करायचं असतं बिगेस्ट नंबर बनवताना बिग अंक म्हणजे जो डिजिट सर्वात मोठा आहे मोठी संख्या बनवताना मोठ्या डिजिट पासून लहान्या डिजिट पर्यंत ती संख्या लिहून टाकायची आणि छोटी संख्या जर बनवायची असली त्याच डिजिट पासून त्याच नंबर पासून तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने ती संख्या लिहून टाकायची. तर आता इथं सर्वात छोटी संख्या 0 तुम्हाला दिसेल पण ज्या वेळेस असं असतं 0 हा असतो व्हॅल्यूलेस. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलंय व्हॅल्यूलेस असल्यामुळे 0 सुरुवातीला लिहायचा नाही. 0 जर सुरुवातीला लिहिला तर संख्या 4 अंकीच बनन. आपल्याला बनवायची संख्या 5 अंकी म्हणजे 5 डिजिट नंबर आपला बनवायचा. इथं लिहिले तसं 5 डिजिट नंबर. त्यामुळे काय करायचं 0 सोडता जी संख्या सर्वात लहान आहे ती सुरुवातीला लिहायची आणि त्यानंतर कधीही 0 लिहायचा. ती आहे 3. 3 च्या नंतर आपण 0 लगेच लिहून टाकायचं म्हणजे 0 हा व्हॅल्यूलेस राहता कामा नये. ज्यावेळेस आपण 3 च्या पुढे 0 लिहितो त्यावेळेस त्याला काही ना काही व्हॅल्यू भेटलेली असते त्यामुळे तो व्हॅल्यूलेस राहत नाही. 3 0 त्यानंतर 4 त्यानंतर 5 आणि त्यानंतर 7 30,457 इज अवर आन्सर अँड इज अवर स्मॉलेस्ट नंबर. तो आपला लहानातला नंबर आपला मिळालेला आहे आणि मोठ्यात मोठा मिळाला आहे 75,430. माझ्या मते तुम्हाला एवढं समजलं असेल आणि याच ठिकाणी आपला लेक्चर संपतोय. प्लीज सर्वांनी लेक्चर जर समजला नाही तर काय तुम्हाला समजलं नाही ते मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करीन आणि हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे कारण सरकारी शाळा वाचवण्यासाठी हे लेक्चर आपण चालू केलेले आहेत. जे मुलं ऑफलाईन आपला जॉईन करू शकत नाही ऑफलाईन आपले लेक्चर पूर्णतः फ्री आहेत पण काही मुलं ते जॉईन करू शकत नाही त्यासाठी हा आपला ऑनलाईन प्रयत्न आहे. आणि जर तुम्ही ऑफलाईन करू शकत असलात तर किनी काकड्याची या ठिकाणी भगतसिंग विद्यालय किनी या ठिकाणी येऊन तुम्ही माझी भेट घेऊन माझे लेक्चर ऑफलाईन जॉईन करू शकता जे पूर्णतः फ्री आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र. अशा वेळी